हाय फ्रेंड, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या कुकिंग मास्टर जिमी. आज आता पहिला श्रावणी सोमवार आहे, त्यासाठी मी फराळीच बनवून घेणार आहे बघा. त्यासाठी फराळीचे भिजवून घेतले, 2-3 तास झालं भिजवून घेतले. पण हे शेंगदाणा वाटून घेतले, तर ही मिरची चिरून घेतल्या आणि हे बटाटे आता करून घेतली बघा. ह्याच्यात आज मी ह्याच्यावर करते, लाईटीच्या ह्याच्यावर. आणि पहिले मी करत नव्हती लाईटीच्या, माझ्याकडं नवीन स्टीलची कढाई नव्हती. आज नवीन स्टीलची कढाई आणली. पहिला श्रावण सोमवार आहे म्हटलं नवीन स्टीलच्या कढाईमध्ये बनवावं मस्त. आणि आता पहिल्यांदा तेल घालून घेतलं बघा. तेल थोडं गरम होऊ देते. आपण बटाटे ह्याच्यामध्ये बटाटे घालून घेऊ. त्याच्यामध्ये बटाटे घालून घेतले. सगळे बटाटे घालून घ्यायचे तेलामध्ये आणि चांगले खरपूस तिथं भाजायचे. ते खरपूस हलवून चांगली भाजून घ्यायची बघा. भाजून चांगली घ्यायची व्यवस्थित. आणि आपण या बटाट्यात पण थोडंसं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे बटाटा समजा हे लागतं. नाही तर नंतर मीठ घातलं तर बटाट्यात अजिबात मीठ लागत नाही, सपाक घ्यायला लागतं. थोडंसं मीठ घालून घ्यायचं बटाट्यात. थोडंसं मीठ घालून घेतलं, आता हलवून घ्यायचं. आणि पूर्ण भाजायची नाही बटाटे, 60% बटाटे भाजायची सगळी, म्हणजे 80% भाजायची. 100% नाही बटाटे भाजायची, 80% भाजायची. फराळीचं टाकलं का बरोबर 100% होते त्यात भाजायचं. 2 मिनिटं ह्याच्यावर झाकून ठेवूया. बटाटे शिजले का बघूया. सुटले थोडी थोडा पण आता बटाटे टाकून ह्यामध्ये मिरची घालून 2 मिनिटं मिरची हलवून घ्यायची तेलात. 2 मिनिटांना घालून घ्यायची. टाकून ह्याच्यामध्ये साबुदाणा घालून घ्यायचा. साबुदाणा टाकून घेतला तर शेंगदाणा घालून द्यायचे. शेंगदाणा घालून घेतला तर त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं. साबुदाण्यामध्ये पण मीठ गेलं पाहिजे, आपल्या चवीनुसार घालून घ्यायचं. जेवढं चवीला लागलं तेवढं घालून घ्यायचं, जास्त घालून घ्यायचं नाही. शाबू पुन्हा शाबू हलवून घ्यायचं मस्त. त्याच्यामध्ये शाबू हलवून झाला. आता आपण हे कमी करून घेऊया. पुन्हा याच्यामध्ये कमी करून 80%वर करून घे. आता दमानं भाजलं पाहिजे शाबू, एकदम भाजला नाही पाहिजे. कडक नाही पाहिजे, नरम पाहिजे. तर थोडा 2 मिनिटं झाकून ठेवायचा. झाकून देऊन असा लगेच काढून हलवायचा शाबू. तर शिजलाय का बघायचा काढून. साबुदाणा कसा काढून हलवायचा, नाहीतर खाली एक गोळा बनतो चिटकून बसतोय का, चिटकायला लागतो. लय उशीर ठेवायचा नाही, लगेच काढायचा आणि लगेच हलवून बघायचं. असं झाकल्यामुळं साबुदाणा कसा कडक होत नाही.
नरम होत आहे. टाईट टाईट पोटामध्ये होत ह्याला म्हणजे लागत नाही बघा. असा नरम नरम होतं, कसा नरम झाला एकदम नाही, एकदम नरम झाला ना, असा नरम होतो. मी मिरची जरा जास्त घातली आहे, तर तुम्हाला तिखट जास्त आवडत असलं तर जास्त मिरची घालू शकतो. आणि मी मिरची कशी कमी तिखटवाली घातली, जास्त तिखटवाली एवढी मिरची नाही घालायची, मग खूप तिखट होईल, खावंसं तर नाही वाटणार. एकदम फडफडीत झाले. आता हे मी बंद करून घेते, शिजले फ्राय. हे मिश्रण बंद करून घेते आणि आता 10-15 मिनटं असं झाकून ठेवायचं, म्हणजे चांगलं नरम एकदम होतं. टाकून घेऊन बघायचं कसं झालं, एकदम एकदम मऊ मऊ मस्त झाले शिजले. तर माझं हे असं करून पहा फराळीचं. तुम्ही बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा फेसबुकला आणि इंस्टाग्रामला.